हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर कशा आहात सगळे? मस्त मजेतच असतील। तर आता आम्ही चाललेलो आहे बँकेमध्ये। तर वैष्णवीचं पण काम होतं आणि माझं पण। तर बघा आम्ही इथे पोहोचलेलो आहे। ही सेंट्रल बँक आहे आणि गर्दी पण भरपूर होती। तर माझं ATM कार्ड काढण्यासाठी अर्ज केलेला होता आणि वैष्णवीचं आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेलेलो होतो। त्याच्यानंतर आम्ही चालणार होतो धबधब्यावर। आमचं बँकेचं काम झालं आणि आता आम्ही चाललेलो आहे धबधब्यावर। तर हा धबधब्याकडे जाण्याचा रस्ता आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं बॅरिकेड्स लावलेले होते, कारण असं की जेव्हा पाण्याचा विसर्ग चालू असतो त्यावेळेस त्या साईडला कुणालाही जाऊ देत नाही, त्यामुळे बॅरिकेड्स लावलेले असतात। आणि तिथून पुढे पण भरपूर पायी चालायला लागतं आणि ह्या साईडला आहे एक मस्त असं गार्डन। खूप छान असे फोटोशूट वगैरे करता येतात तिथे। तर आम्ही पायी पायी पुढे गेलो आणि खूप मस्त असं हिरवं वातावरण होतं। गर्दी आहे ना। तर आम्ही आता पोचलेलो आहे धबधब्यावर। तुम्हाला दाखवते किती पाणी आहे ते। आता थोडं विसर्ग थांबलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता इतकी छान अशी मक्का मिळते, आहारावर मस्त भाजलेली, त्याच्यावर लिंबू मीठ मिरची लावलेली, गरम गरम खूप छान लागते पावसाच्या दिवसामध्ये। आणि पेरू पण असतात, खूप गोड असतात ह्या साईडचे पेरू। धबधबा, सोमेश्वर, नवशा गणपती इकडचे पेरू खूपच छान असतात। आणि हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान असं दृश्य दिसत आहे पाण्याचं। तर हे विसर्ग कमी केलेला आहे पाण्याचा। आम्ही पाणी कमी झाल्यावरच गेलेलो होतो। तर मी इकडनं पुलावरनं दाखवलेलं आहे तुम्हाला, त्या साईडनी गेल्यावर पण पुढे दाखवते। आणि त्यानंतर आम्ही घेतले पेरू। तर पेरूवाल्या मावशी पण सांगत होत्या की 8-10 दिवसापूर्वी खूप पाणी सोडलेलं होतं, इकडे कुणालाही येऊ देत नव्हते असं। म्हटलं हो का? मग त्यानंतर आम्ही पेरू वगैरे घेतले आणि पेरू घेतल्यानंतर त्या मावशीने कटही करून दिले आणि मीठ मिरची पण लावून दिली व्यवस्थित। ते बघ गर्दी झाली बघ तिकडं। तर आम्ही घेतलेले पेरू, आता पेरू खात जाऊ। ते बघ किती गवत वाहून आलंय। तर हे बघा तुम्ही पाहू शकताय की आम्ही पुलावरनं बघितलं तेव्हा काहीच गर्दी नव्हती आणि आता हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे। आता त्या साईडनी गेल्यावर मी तुम्हाला दाखवते कसं पाणी छान दिसत आहे ते। हे बघा तुम्ही पाहू शकताय किती पाणी असं मस्त दिसतंय। पाणी उडत आहे अंगावर। हा का? आता आम्ही इथून निघत आहे घरी जायला। चला मग तुम्हाला पुढे दाखवते। बघू शकता इथं कुठे रिक्षा नाही दिसत आहे। आता पुढे जावं लागल, मग तिथं रिक्षा भेटल। खूप लांब आहे आता। आणि इथे आहे बालाजी मंदिर। तर नशीब आमचं की आम्हाला बालाजी मंदिर पासूनच रिक्षा लागली आणि आम्ही बसलो, नाहीतर खूप पुढे आल्यावर रिक्षा लागते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा
हे बघा इथे आल्यावर रिक्षा लागते, पण आम्हाला मागेच लागून गेली रिक्षा, तर व्हिडिओ इथेच